गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सॅटर्डे आहे आणि असंच आम्हाला एक आठवलं की आम्हाला एक ताई आहेत, दीप्तीताई करून. तर त्यांनी एक चॅलेंज दिलेला की वैभूला पूर्ण दिवस अहो बोलायचं आहे. तर आज तो चॅलेंज पूर्ण करायची वेळ आली आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक असा म्हणजे चॅलेंज तिने आणलाय माझ्यासाठी. म्हणजे मी देतोय तरी पण तिने अजून एक चॅलेंज दिलाय मला की लाईक आपल्याला एकदम न्यूली मॅरिड कपल सारखं बिहेव करायचंय. तर प्रयत्न करू. पहिला जरा चालू करतोय आम्ही. तर भेटूया आणि तुम्ही बघा काय होतंय काय नाही या चॅलेंज मध्ये आणि किती मजा येते आणि किती नाही, त्यासाठी बनवून राहा ब्लॉग मध्ये. काय करताय? ठीक आहे. व्हिडिओ शूट करतोय आता आपण. नवीन चॅलेंज चालू केलाय ना, तर त्यासाठी आपल्याला थोडस मेहनत घेऊन करावं लागेल काही गोष्टी. मेहनत तुम्हाला कसली माहिती मेहनत? आहे कधी केलंय तुम्ही हे काय? असं ब्लॉगिंग वगैरे? नाही. फर्स्ट टाइम ना? हा. होईल होईल, शिकू आपण एकत्र. मग काय करायचं आता? सकाळ झाली आता आहे, भूक सध्या लागली तरी आहे हा मला कधीपासून. नाश्ता बनवूया. काय काय किचन मध्ये काय आहे ते जरा बघूयात हा आपण. तेच तेच बघूया आपण. बघूया. अच्छा, ठीक आहे. तर काय आहे आपल्याकडे? तुमच्या किचन मध्ये असाच पसारा असतो का ऑल द टाइम? तसं नसतं. ते पसारा मग ठेवण्यामध्ये माझा हातभार असतो. मग साफ नाही करत का तुम्ही किचन मधला पसारा कधी? त्याच्यासाठीच तर लग्न केलंय. तेरा तो गेम बजाना पडेगा. ठीक आहे ठीक आहे. असं ठीक look आहे. देताय तर तुम्ही आम्हाला. लुक नाही देते मी तुम्हाला, बघते. अच्छा, तुम्ही माझ्याशी त्यासाठी लग्न केलंय की मी साफ करेन? ओ नाही नाही नाही, ठीक आहे. साफ करेल म्हणून नाही, पण एक असतं ना, माणूस किचन ठेवणं आणि एका बाईने किचन ठेवणं खूप फरक असतो. ओके, तर आपल्याकडे हे आहेत, ओट्स आहेत आणि मुसली आहेत. तर तुम्हाला काय खायला आवडेल? तर तुम्हाला पोहे उपमा बनवता नाही येते का काही, जे तुम्ही असं पॅक फूड मला विचारताय बनवायचं का म्हणून? पोहे उपमा बनवता येतो, पण आता खूप लेट झालं आणि मला खूप जोरात भूक लागली आहे. तुम्ही खाणार का हे किंवा हे? आता काय मला तुम्हाला जे काय भेटेल खायला ते. आवडेल? म्हणजे आता आपल्याकडे सध्या तरी हे दोन ऑप्शन्स आहेत. मला दोन्ही ऑप्शन चालतील. मग दूध लागेल ह्याला. दूध आहे का तुमच्याकडे? तुमच्याकडे म्हणजे तू काय दुसऱ्या घरात ना आलीस? ओ सॉरी, तुम्ही काय दुसऱ्या घरात ना आलात? तुम्ही या घरात नाही? ठीक आहे, पण दूध आपण ऍक्च्युली काल पण मी बघितलं नव्हतं दूध आणलंय करून. आता तुमचं लग्न झालंय आमच्यासोबत, तर या घरामध्ये काय आहे काय नाही ह्याची जिम्मेदारी तुमची पण आहे. जरा तोंड दाखवा इकडे. तर दूध घेऊन येणार का? ठीक आहे, दूध घेऊन येतो मी जाऊन. हा, चालेल. मग मी मुसली बनवायला घेऊ का? मुसली दूध आल्याशिवाय कशी बनणार? तुम्हाला काहीच नाही येत वाटतं. मुसली कशी बनवायला घेणार जर दूध नाही आहे आपल्याकडे तर? नाही, असं काय नाहीये. मी चांगली कुक आहे. मी चांगली कुक आहे तशी घरामध्ये. जेवण बनवण्यामध्ये का नवऱ्याला बनवण्यामध्ये कुक आहात? हे पण जरा सांगून द्या. ठीक आहे. उद्या आपण भेटणारच आहेत है ना? तर तुम्ही जेवढे खेचायचे तेवढे खेचून घ्या. या माझी प्रोडक्ट मध्ये जरा गडबड वाटते. सासू सासऱ्यांकडे जावं लागणार आहे. प्रोडक्ट मध्ये काहीतरी गडबड आहे. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट. बघा बघा. नाही, मी तर असा ठेवत होती हात. मी असा ठेवत होती हात. काल पण माझा उपवास होता, आज पण उपवास. दूध तरी घेऊन येणार का? ठीक आहे, चला येतो मी दूध घेऊन. तुम्ही एन्जॉय करा या पुरीसोबत. अहो, हा बोला. घेता का? जरा गरम आहे. हो माय गॉड. जराच दिलंस, जास्त नाही. जराच करायचं असतं नाश्ता. नाश्ता पोटभर असतो, भरपेट. नाश्ता पोटभर असतं, पण आपल्याला अजून जेवण करायचं आहे ना. आता वाजलेत किती, अजून जेवण करणार तर मग जेवणार. तुम्ही या साईडला येता का जरा? तिकडं हवा नाही येते. दिवस आणि पहिला नाश्ता तो रेडीमेड. ठीक आहे. काय आहे पहिला नाश्ता? काय म्हणालात तुम्ही? पहिला दिवस आणि पहिला नाश्ता तो पण रेडीमेड. मग काय करायला हवं होतं मी?
नाश्त्यामध्ये काय त्यात विचारायचं, बनवून टाकायचं. नाश्त्यामध्ये प्रकार काय असतात? पोहे, उपमा आहे ना, अजून काय असतात? ठीक आहे, उद्या बनवूया आता. रेडीमेड नाश्ता पण चांगला बनवता येतो. मग बाकी तुम्हाला काय आवडतं? कुठे जायला आवडतं? खायला काय आवडतं? मला मंचुरियन खायला आवडतात. ओके. आणि फिरायला? मला झोपायला आवडतं. मला पण विचारू शकता. अच्छा, विचारायचं होतं ना. ओके. म्हणजे मला काय खायला आवडतं, काय जेवण नसतं ते विचारू लागतं ना जेवढे. आता रोज बरोबर. परेशान करतात ना बायका. हो अहो आज काय बनवायचं? समजा एक भाजी सांगितली, मला वैताग आला, डाळ खिचडीच बनवलं मी, असं करतात खूप सारे. म्हणून विचारा. करतात का? अच्छा, चालेल. शिकून घ्यायला हवं मला पण त्यांच्याकडून. मी माझ्या मित्रांच्या बायका बघितल्यात ना म्हणून. मित्रांच्या बायका बघता तुम्ही? अनुभव काय? मित्रांनी सांगितलेलं की असं नाही, पण होतं. तुम्ही आता काय म्हणाले? मित्रांच्या बायका बघितल्यात. हा. तुम्ही मित्रांच्या बायका बघता? नाही, बायको म्हणू शकतो, बायका नाही. मित्राला एकच बायको आहे ना. तुम्ही मित्रांच्या बायका बघता म्हणजे तुम्ही त्यांच्या घरी जाता त्यांचं. बायका बघायला नाही, जुगलबंदी बघायला जातो. कसली जुगलबंदी? दोघांमध्ये चाललेली. त्याच्यावर ना कळलंय, काय? जसं आता सांगितलं ते सांगितलं एक, पण बनतं त्याच्या मनातच असं. अच्छा. चालेल. मग तुम्ही कधी भेटवता मला त्यांच्या बायकांना? बायकोला म्हणजे? पहिलं माझ्याशी नीट भेटून घ्या, आपण एक दुसऱ्याला ओळखून घेऊ, मग त्यांच्या बायकांकडे घेऊन जातो मला. आता ते मला प्रश्न विचारते, मला उत्तर देता नाही आलं तर मग काय फायद्याचं? नाही तर तुम्हाला काय तुम्हाला काय विचारलं, प्रश्न विचारते? जसं तुम्हाला काय आवडतं, आता मंचुरियन सांगू शकतो. म्हणजे अशा काही गोष्टी असतात न्यूली मॅरिड कपलला विचारतात तसं. तर तुम्हाला बाहेरचं जास्त आवडतं का खायला? बाहेरचं क्वचित, खूप कमी खातो बाहेरचं. अच्छा, ओके. काय प्रॉब्लेम नाही आहे. मी डाळ भात लावायला शिकून देईन तुम्हाला. शिकून देईल म्हणजे जेवण मी बनवायचं? डाळ भात तर बनवूच शकता ना. कितीतरी मित्र आहेत जे स्वतःहून स्वतःची कामं करतात, तर तुम्ही पण करत असाल ना. म्हणजे माझे लग्नाच्या कामं आधी करतो. आपलं बोलणं झालेलं तेव्हा तुम्ही तर स्वतः करायचे ना. हा, बाकीचे माझी कामं करतो ना, जेवणाचं मी नाही करत. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमची कामं काय करता मग? स्वतःची आंघोळ स्वतः करतो. ठीक आहे ठीक आहे. मला जास्तच कॉमेडी होते. स्वतःचं सामान स्वतः ठेवतो जागेवर, स्वतःचे कपडे स्वतः ठेवतो, म्हणजे नीटनेटकं ठेवतो सगळं घर. असं इकडे तिकडे फेकत नाही सामान, कुठे काही टाकून देत नाही. तसं तसं माझं स्वतःची कामं स्वतः असतात. सांगितलेली गोष्टी आणून देणं तसं. चालेल. मग तुम्हाला खायला काय आवडतं? तसं मी सगळं खातो. तसं पण व्हेजिटेरियन आहे. चपाती, भाजी, डाळ, भात, भाकरी, जे बनवाल ते. भाज्यांमध्ये पण नखरे नाही, जे बनवाल ती भाजी. माझ्या आईने तुम्हाला सांगितलंच असेल की मला खूप कमी येतं जेवण बनवता. तुमची आई मला म्हणाले की सगळं येतं माझ्या पोरीला. नाही, हो, मला नाही येत. मग धोखा किया हमारे साथ खाने बनाने में. ठीक आहे, काय तरी येतं काय, थोडं तरी काहीतरी येत असेल. डाळ भात तर कळालंच. त्याच्या पुढे, मॅगी बनवता येते, त्याच्या पुढे, चहा बनवता येतो, त्याच्या पुढे, साबुदाणे बनवता येतात, त्याच्या पुढे. ठीक आहे, चपाती येते. चपाती गोल नाही येत. ठीक आहे, नक्षा चालेल मला. भाकरी, भाजी,
ठीक आहे ना, मग झालं काम. अजून काय पाहिजे मग? गोल का आपण प्लेट ठेवून गोल करून टाकू जरा. ठीक आहे, मग आता जेवायला काय बनवायचं मी? काय आलं? दुखायला लागलंय. पाणी नाही पिलं ना मी सकाळपासून खूप सारं. नाही पिलं नाही एवढं सगळं, तरी पण का दुखलं कधी दुखायला लागलंय. वाफ घेतो पटकन. त्यांना सायनसचा त्रास आहे तर ह्यांचं डोकं दुखायला लागलंय. कसा बसलाय. ओके, तर ह्याला सायनसचा त्रास आहे आणि ह्याचा मध्ये खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलवरती डोकं दुखायला लागतं अधे मध्ये कधीही. अँड दिस इज अवर फर्स्ट नाही, थर्ड वीक असेल हा, ज्याच्यामध्ये आम्ही शूट करतोय आणि त्यामध्ये ह्याचं डोकं दुखायला लागतं. आणि ते दुखणं असं कंटिन्युअसली असं 2 तासपर्यंत कधी कधी चालू असतं. जोपर्यंत शांत नाही होत तोपर्यंत डोक्यावरून काय सुचणार पण नाही. त्यामुळे हा कसा बसलाय पूर्ण ओढून वगैरे. तू वाफ घेऊन पण नाही झालं का तुझं? खूप जास्त हीट होतंय का? ओके, तर तुमचं डोकं दुखणं थांबलं का? हो थांबले आता, बरं वाटतंय. बरं वाटतंय. चला मग आता आपण कट करायला घ्यायचं का? मी तयारी करून ठेवली आहे थोडीशी. तयारी. हो, थोडीशी तयारी करून ठेवली आहे. काही कट वगैरे करून ठेवले. ब्रोकोली पण काढली आहे. तुम्हाला आवडते का ब्रोकोली? ब्रोकोली सँडविच मध्ये? हो, म्हणजे सँडविच मध्ये सँडविच मध्ये ब्रोकोली नाही टाकणार आहे. ब्रोकोलीची वेगळी भाजी बनवायचं असं विचार करते मी. ब्रोकोलीची भाजी कुठे असते? असते ब्रोकोलीची भाजी. तुम्ही कधी खाल्ली नाहीये का? असं काय मी पहिल्यांदा ऐकतो ब्रोकोलीची भाजी. ओके, चालेल. तर मी रेडी करून घेतलेलं आहे सगळं. तर तुम्हाला बीटरूट हवं आहे का? बीटरूट हा चांगलं लागतं. चांगलं लागतं. ओके, ठीक आहे. मग तुम्ही तुमचा कांदा कापून घ्या, कारण की मला इतकंच बस झालं. काकडी टोमॅटो. ठीक है, ऑप्शन नहीं है अभी, क्या कर सकते हैं. बटर. बघा कांदा कट करायला लागतंय मला. त्यात काय झालं, सगळेजण करतात आता मदत बायकोला. पहिल्या दिवसापासून. मग माझाही पहिलाच दिवस आहे ना तुमच्याकडे येऊन काम करायचा. तरी मी मागे पुढे करतोय. कुठे? तुमच्या मागे पुढे सगळं दाखवायला की इथे काय तिथे काय तिथे काय. ओके, ठीक आहे, ते मी मानू शकते. तुमच्याकडे तवा आहे का? तुमच्याकडे ते टोस्टर नाहीये का? नाही, गिफ्ट करणार. काय तुमच्याकडे टोस्टर नाहीये? मग तुम्ही सँडविच कसं खाता? हातानी. तर यांचं काकडी, कांदा, टोमॅटो, ब्रेड, बटर, तवा. सरकता का? म्हणजे तुम्ही घरात असल्यावरती पण किती रूडली बोलता तुम्ही, किती रूडली बोलता. असं काही आहे सरकता का? किती रूड आहे तुम्ही. काय म्हणायचं आता? तुम्ही म्हटलं मी तुम्ही. मला तू ऐकायला आलं. ओके, ठीक आहे. नशीब हातात फक्त चम्मचच आहे. ज्या हिशोबाने असा उचलला तुम्ही, मला वाटलं आता आहे. काय आहे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? फेकून मारणार तुम्ही अजून काय? मी तुम्हाला का फेकून मारू? तुम्ही माझे हस्बंड आहात. चेहऱ्यावरून तर काही वाटत नाही. चेहऱ्यावरून तर असं दिसतं की जसं काय आता संपला विषय तुमचा. खूप बोलले. असं मी का म्हणू तुम्हाला? मोस्ट.
ठीक आहे, मग काय करायचं आपण आता? इकडे जाऊनच आता खायचं चला, की इकडेच खाऊया. खायचं? आणि तिथे बसून खाऊया आरामात. तर तुम्ही किती खाल? म्हणजे तसे मी ब्रेड टोस्ट तर केलेत भरपूरच. बघूया, अजून भूक लागला अजून ब्रेड घेऊन येतो, अजून घेऊन खाऊया. ओके चालेल, चला. चल चल काहीतरी कॅरी करा. चल काय असतं चल. सॉरी, चला. हे घ्या, हे धरता का प्लीज? थँक्स. हा, मंडळ लय आभारी आहे तुमचं. इतकं काम करताय तुम्ही, इतकं जास्त काम केलंय मला तुम्ही. सासूरवास द्यावा लागेल वाटतं. तुम्ही खूपच सार्केस्टिकली बोलत चालले मला. सासूरवास काय असतं? दाखवतो लवकर. काय म्हणताय? दाखवतो लवकरच सासूरवास. लवकर म्हणजे कधी? तुम्ही उद्या माझ्यासोबतच आहात, तुम्ही विसरताय का? रोजच दाखवू शकतो मी. म्हणजे उद्या भेटू शकतो आपण. रोजच दाखवतो. उद्या टेन्शन आहोत घेऊ नका. आपण सोबतच. उद्या तुम्हाला काय? असं वाटत नाहीये का तुम्ही जरा धमकी देते मला? तुम्हाला मॅटर करायचं माझ्यासोबत? लंडू पंचू समजताय मला तुम्ही? इसको स्टँड, ह्याला स्टँड घेता का की मला ह्याला हातातच धरून ठेवावं लागेल आणि सँडविच बनवावं लागेल? नाही, हातातच धरावं लागेल तुम्हाला आता. तुम्ही खूप सार्कॅस्टिक बोलले, आता तुम्हाला ही पनिशमेंट. उद्या ठीक आहे. जायचं ते तुम्हाला माझ्यासोबत. असं तशाची धमकी देतात. धमकी नाही देते मी, फक्त सांगते की उद्या आपण दोघं सोबतच आहोत समजतंय मला सगळं सगळं आणि समजतंय मला. उद्या सोबतच आहोत. जर मी असंच पकडून राहिली तर मग मी सँडविच कसं बनवणार? मी खातो ना एकटा बनवून, काय प्रॉब्लेम आहे त्यात? आणि मी कसं खाणार मग? तुम्ही माझं तोंड बघा, मजा येईल तुम्हाला. हे अरेंज मॅरेज वाले नवरे असे असतात का? अरेंज मॅरेज वाले नवरे असे असतात का? मला काय माहिती, आता माझं तर पहिलंच लग्न ना. गोष्टी घ्यायच्या आहेत एक एक करून. येतं तुम्हाला बनवायला का मदत करू काय? तुम्हाला येतं मदत करता? हम्म. अच्छा. अरे हा, आपल्याकडे हे पण नाहीये ना, बटर नाईफ. हो, घेऊयात. एक 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 गोष्टी नवीन घ्यावं लागणार आता. तुम्हाला काय काय लागतं ते सांगा, तसं एक एक गोष्ट घेऊया आपण. हे टाकता का जरा ह्याच्यावरती? तोपर्यंत मी बटर्स लावते सगळ्या ब्रेड्सला. बटर्स किती बटर्स आहेत आपल्याकडे? म्हणजे बटर लावते सगळ्या ब्रेडला. चांगलं लागतंय. चटणी मस्त वाटलं. चटणी तिखट लागलं ना? चटणीमध्ये पुदिना आणि लिंबू टाकलं, मस्त बनवलं. हम्म. हम्म. आपलं लग्न झालंय मग चालेल मला गोष्ट. अरे मस्त लागतं ते. हम्म. मस्त लागतं. हम्म. तर आमचं खाऊन झालेलं आहे. मला झोप आली आहे. तुला बोललं ना, माझं काम पच्चीस झालं. माझं लिटल डोकं हिट झालंय, बोलतात ना झोपेनी. तर Hello. मित्रांनो, मस्त होतं सँडविच, मजा आली आणि खाऊन आता मस्त झोप पण आली आहे. आणि आता झोपाच्या तयारीत आहे मग मी. असं का उभा आहेस तू? असं का उभा आहेस तू? अरे मग स्वतःला सांभाळ नको? मग दोन्ही हाताने काय सांभाळायचंय? हा, ठीक आहे. तर आमचं खाऊन झालेलं आहे आणि आम्ही आमचं चॅलेंज पण कदाचित पूर्ण दिवस बोलायचं होतं ऍक्च्युली, पण पूर्ण दिवस खूप मोठा व्लॉग होऊन जाईल. एवढ्याच्यामध्ये आमची हालत खराब झाली, कारण की रोज आम्ही एक दुसऱ्याला, म्हणजे आज आम्ही फ्रेंड आहे ना, फ्रॉम 11 वर्षापासून.
हा 2016 नाही, खरं बोललं तर 2014 पासून फ्रेंड्स आहेत. फ्रेंड्स आहेत. आणि आता तिला खूप टाइम झाला पण कधी आम्हाला आवाज निघत नाही तोंडातून. आणि आता करता एवढं हार्ड जात होतं ना, खरं सांगू असं बोलता थांबून जायचं मी की यार नाही नाही असं अशी गडबड होते. पण ठीक आहे, रिस्पेक्ट देणं गरजेचं पण आहे. आणि आम्ही देतो, देतो पण एक इन दुसऱ्याला. आर वे. हा, कुठे द्यायची In our कुठे नाही way. द्यायची त्याच्यावर आहे. इन आर वे. घरात फ्रेंड वाला वागणं तेच आमचं ऑलवेज हम असतं. साथ साथ है. 150 रुपये काढायचे. है ना? ठीक आहे. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हा तुम्ही vlog, बघा आणि सांगा. आणि असेच काही नवीन चॅलेंजेस हवे असतील, पाहायचे असतील, कदाचित तर- आवडेल तुम्हाला हे. येस. आणि जर तुम्हाला पाहायचे असतील असे ब्लॉग्स, असे चॅलेंजेस, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. जसं आता आमच्या एका व्ह्यूवरनी सांगितलेलं आहे, त्याच्यावर मी प्रयत्न केला आणि कदाचित हा झाला पण आहे सक्सेसफुल. सो लेट सी कसं वाटतंय काय नाही, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता खूप सारं खाल्लंय, आता झोपायचे टाइम आहे. हा, तर चला. मस्त उशी आणि गादी वाढ बघते आमची. तर आता मी जाऊन पडतो. चला भेटूया Yes. नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.